वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे। मवियाला मोठं यश मिळाल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिंदे गटातले 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याला ठाकरे गटानेही दुजोरा दिलाय। नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात आणि काय घडणार आहे बघूया। शिंदे गटात महाभूकंप। शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। ते 6 आमदार कोण? लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही। भाजप आणि शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय। विद्यमान खासदारांच्या 6 जागाही शिंदे गटाला गमवाव्या लागल्या आहेत। त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। विधानसभा निवडणुकीतही हे चित्र राहिलं तर आपल्याला 5 वर्ष घरी बसावं लागेल अशी भीती या आमदारांच्या मनात निर्माण झाली। त्यामुळे शिंदेंच्या 6 आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। ठाकरे गटानेही या वृत्ताला दुजोरा दिला, तर शिंदे गटानं हा दावा फेटाळलाय। तर अस्वस्थता आहे। आता 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 40 आहे, हे जसे हळूहळू पुढे येईल। आणि आजच काय हा प्रयोग होतोय किंवा आजच ही झाली असे नाही। काही लोक जे चांगले विचाराचे होते किंवा त्यांना वाटत होतं पुढे ज्या काही गोष्टी होत आहेत त्या, असंही काही वेळी प्रस्ताव लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो, पण विधानसभेमध्ये विचार होणार का नाही होणार, डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली पण या होतात। हे सगळं हे फेक न्यूज, फेक स्टेटमेंट, उगाच स्वतःला कुठेतरी हायलाईट करायचं आणि त्या खलबली मचाएंगे असा जो काही प्रकार आहे तो करायचा प्रयत्न करतो। उलट त्यांना हे माहिती आहे की आपले जे आमदार आहेत आता ते बेचैन झालेले, ते जातील कदाचित, कारण की निवडून येणाऱ्या खासदारांनी त्यांना सांगितलं आम्हाला किती त्रास झालाय। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात उशीर झाला, अनेक खासदारांचे पत्ते कापण्यात आले, मात्र शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत। विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून आले, त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गट कोणत्या अटीवर शिंदेंच्या आमदारांना परत घेणार पाहूया। जे आमदार शिंदे गटात गेले होते मात्र तटस्थ राहिले, ज्यांनी ठाकरे गटावर टीका केली नाही, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही आमदार संपर्कात, अशा तटस्थ आमदारांना ठाकरे गटाचे दरवाजे पुन्हा खुले होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज्यात सर्वेच्या नावाखाली भाजपने शिंदे गटावर दबाव टाकला होता। त्यामुळे भावना गवळींसह अनेकांची नावं एकनाथ शिंदे यांनी नाकारली। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील अशीच काहीशी स्थिती होण्याची भीती सध्या शिंदे गटाला सतावतेय। यातच महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे एक अस्वस्थता सध्या शिंदे गटात दिसून येतेय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यताही तितक्याच मोठ्या प्रमाणात दिसून येतेय। कॅमेरापासून अरविंद रावराणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।